आणि म्हणूनच आपल्या सगळ्या स्टाफ मेंबर्सचा स्वानंदी मॅडम वरती विश्वास आहे. हो बाळा, तुलाही असंच स्टाफला सांभाळावं लागेल, घर सांभाळावं लागेल, त्यांची मनं सांभाळावी लागतील, अगदी स्वानंदी सारखी. हो हो, तुम्ही टेन्शनच घेऊ नका मॉम इन लॉ डॅड इन लॉ. मी ना अगदी तसंच करेन. सुष्मिता, इतकं सोपं नाहीये, अवघड आहे. उदाहरण म्हणून तुला सांगतो, आपण दरवर्षी सणासुदीला आपल्या स्टाफला गिफ्ट देतो, पण यावर्षी स्वानंदी मॅडमनी आपल्या प्रत्येक स्टाफला नेमकी कशाची गरज आहे हे शोधून काढलं आणि ते त्यांना दिलं. इतका बारीक सारीक विचार करतात स्वानंदी मॅडम आपल्या प्रत्येक स्टाफचा. त्या इथे आल्यानंतर मला घरातल्या कुठल्याही गोष्टीत लक्ष घालण्याची गरजच पडली नाही. त्यांना सांगण्याच्या आधीच त्यांच्याकडनं ते काम झालेलं असतं आणि हे सगळं त्या स्वतःची नोकरी सांभाळून मॅनेज करतायत. कधीही त्यांनी कुठल्याही गोष्टीची तक्रार केली नाही. उलट कायम त्या दुसऱ्यांच्या तक्रारी सोडवतात, कायम हसतमुख, कायम पॉझिटिव्ह असतात त्या. आणि त्यांचा हा गुण सगळ्यात जास्त आवडतो मला. खरं तर स्वानंदी मॅडमला बघून मला स्वतःला खूप पॉझिटिव्ह वाटतं. घरची लक्ष्मी ना अशीच पाहिजे. ती खुश तर घर खुश. हो हो. खरंय, स्वानंदी मॅडम त्यांच्या फक्त असण्याने वातावरणात एक आनंद निर्माण करून टाकतात. नाही, मी खरं ते सांगतोय तुमच्याविषयी. तुमच्यामुळे फक्त घरातलं वातावरण नाही, तर आमच्या घराचं आरोग्यही सुधारलं. तुम्ही नसतात तर मी माझ्या तब्येतीलाही सिरियसली घेतलं नसतं. आणि फक्त माझं नाही स्वानंदी मॅडम, अख्ख्या घराचं पथ्य पाणी सांभाळता तुम्ही. हे सोपं नाही अजिबात. राजवाडे, एवढं लक्षात आहे तुमच्या? मी तर फक्त माझं कर्तव्य पूर्ण करत होते. आणि तुम्हाला माहिती आहे माझ्यासाठी फॅमिली किती महत्वाची आहे. ही फॅमिलीच तर ताकद आहे माझी. तुम्ही खुश तर मी खुश. आता कळलं तुला मी काय सांगतोय? स्वानंदी मॅडम तुझी मोठी बहीण आहे, त्यामुळे त्यांच्यावरती चिडू नकोस. उलट त्यांनी काही तुला शिकवण्यासाठी सांगितलं तर ते मनापासून शिकून घे. कारण हे घर आणि या घरातली माणसं यांना स्वानंदी मॅडम खूप चांगलं ओळखतात. स्वानंदी मॅडम शिवाय हे घर आता इमॅजिनही नाही करू शकत. ठीक आहे, आता तू हे सगळं नीट समजून घे आणि जबाबदारीने वाग. ऑल द बेस्ट. बघ किती छान समजवलं पिंट्यानी. मला माहितीये तू सध्या तुझ्या ताईवर नाराज आहेस, पण हा सगळा कडवटपणानं सोडून द्यायचा आणि प्रेमाने वागायचं. तुम्ही टेन्शन घेऊच नका ग्रॅन इन लॉ.